खानापूर मतदारसंघात या नेत्याच्या कामाचा धडाका। खानापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना जनसामान्यांच्या प्रश्नाची असलेली जाण आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असणारा त्यांचा ध्यास याची संपूर्ण सांगली जिल्ह्यात ख्याती आहे। विकास कामाचा ध्यास घेऊन एखादे काम हाती घेतल्यावर तडीस नेईपर्यंत पाठपुरावा करणे ही त्यांची विशेष ओळख होती। आज त्यांचा तोच वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र सुहास भैया यांचीही विकास कामांची घोडदौड सुरू आहे। आपल्या मतदारसंघातील महत्त्वपूर्ण कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ही कामे पूर्ण होण्यासाठी अनिल भाऊ नेहमीच प्रयत्नशील असायचे। त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा पुढे चालवत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी खानापूर मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू ठेवला आहे। आतापर्यंत त्यांनी तालुक्यातील विकास कामांसाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे। जिल्हा नियोजन बैठकीत देखील सुहास बाबर यांनी विकास कामांची अभ्यासपूर्ण मागणी केली होती। यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांचे त्यांनी लक्ष वेधून घेतले होते। आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याप्रमाणेच विकास कामांची अभ्यासपूर्ण मागणी, त्यांच्यासारखेच मुद्देसूद अभ्यासू वक्तृत्व व विकास कामांची त्यांची तळमळ बघून अनेकांनी सुहास यांचे कौतुक केले होते। आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर खानापूर मतदारसंघामध्ये निधीची कमतरता पडणार नाही याची सुहास यांनी काळजी घेतली आहे। त्याचबरोबर तालुक्याचा विकास पूर्वीप्रमाणेच गतिशील ठेवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे, अशी आता चर्चा होऊ लागली आहे। सुहास भैया बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खानापूर मतदारसंघासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला आहे। तालुक्यातील जनतेच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी विटा बसस्थानक सुसज्ज व्हावे अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली होती। विटा शहराच्या सौंदर्यातही त्यामुळे भर पडणार असल्याची लोकभावना होती। हे लक्षात घेऊन सुहास भैया बाबर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची या कामी भेट घेतली। विटा बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा व एक सुसज्ज असे विटा बसस्थानक व्हावे अशी मागणी त्यांनी केली। या मागणीची दखल घेऊन बसस्थानकासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। या विकास निधीमधून लवकरच विटा बसस्थानक अद्ययावत होणार आहे। दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यानंतर देखील मतदारसंघासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी फक्त ग्वाही न देता प्रत्यक्षात सुहास बाबर यांनी निधी मिळवला आहे। त्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच लाभले आहे। विटा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी मंजूर झालेल्या निधीतून बसस्थानकाच्या इमारतीची प्रशस्त पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। तसेच 3 कोटी रुपयांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मोठा निधी उपलब्ध झाल्याने सर्व सोयींयुक्त असे बसस्थानकाचे काम केले जाणार आहे। यामुळे विटेकरांसह प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे।